कुठे आहेत दोघी जणी? काय? अरे आम्हीच आहोत त्या दोघी जणी. नमस्कार. पप्पा ओरडतोस कशाला? घर कोसळेल म्हणून आम्ही सुद्धा गप्पच दोघी. आई साहेब, आता का वाटेल ते हो. तुमची ही अवस्था केली त्याने. आता त्या भरतला मी अजिबात सोडणार नाही. बाजूला एक दिन मामा. अरे अय्याजी, एक विचारू का? आता काही सांगण्याच्या अवस्थेत आहे का मी? हो ना अय्याजी, माझा पासपोर्ट तुम्ही कुठे ठेवलाय का? म्हणजे मला सापडत नव्हता म्हणून विचारतो. तर मी कशाला तुझा पासपोर्ट ठेवेन? असं पुढं पुढं करायची मला सवय नाही. तिलाच आहे. बघ कशी दिसते भूतासारखी. मी भूत आहेस हो, पण तुम्ही बघा ना. सोड मला. मी त्या नाट्याचा थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही नाही तिकडे जाऊ. तू खाली हॉलमध्ये जायचं. त्या नाट्याचा थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. कसा शांत राहू, कसा शांत राहू सूर्या. आपल्या आई साहेबांची काय अवस्था केली त्याने पाहिलीस ना. हो अरे बाई साहेबांची पण तशीच अवस्था केली. बाई साहेबांचं मला काय सांगू नकोस. बाई साहेबांना मी या घरातली मानतच नाही. पण आपल्या आई साहेब, ज्या आईच्या उदरातून आपण जन्म घेतला तिचा चेहरा आपण विसरावा यापेक्षा दुर्दैव. काय काय अवस्था केली त्याने आई साहेबांची. मी त्याला सोडणार नाही. मामा कंट्रोल कंट्रोल. तुला मी माझ्या डोळ्यासमोर बघतोय आणि सहन करतोय ना, हे फार मोठं कंट्रोल करतोय मी स्वतःला. चिनी राहा, चिनी राहा, शांत राहा. आता काय चाललंय तुझं? घरामध्ये परिस्थिती काय आहे? आणि तू चॉकलेट कसली खाऊन येतेस माझ्या समोर? तुम्ही चिली राहा, शांत राहा, नाही तर तुमच्यावर चॉकलेट खायची पाळी येईल. मामा, मामीने चॉकलेट नाही खाल्ले. अगं जे काही खाल्लंयस ना ते गिळून टाकणे, मग बोल. गिळताही येत नाही आणि चावताही येत नाही. म्हणजे हे तर भरतचे प्रताप आहे. भरतचे प्रताप म्हणजे? नक्की समजून माझ्या गालाचा गालगुच्छ घेतला त्याने. तुझा गालगुच्छ? देशपांडेंचा सुनेचा गालगुच्छ? हा गालगुच्छ नाही, हा गालावर गुच्चा मारल्यासारखं वाटतोय. हा असं करतो. हा कोण आहे? कोण हा भरत? आता मी त्याचा थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही दादा. पण त्याने तुझा गालगुच्छ घ्यायच्या आधी तू त्याला नकार का नाही दिलास ग? मी अल्टर नव्हते, बेसावध होते आणि हातात ट्रे होता माझ्या. मी काहीच करू शकत नव्हते. काहीच करू शकली नाही म्हणून त्याने गालगुच्छ. नाही, आता त्या भरत तो थोबाड फोडला मी. त्या नकट्या तो थोबाड फोडेन मी. शांत हो तुझ्या बाजूला. शांत हो. त्या नकट्या तो थोबाड फोडणार मी. शांत हो. त्या नकट्या तो थोबाड फोडेन. शांत हो. नक्कीला काय पुढे काय होतं विसरून गेलो. आठवत पण नाही ते काय लिहिलं होतं. अजून तरी काही चान्सेस वाटत नाहीत मला. पासपोर्टचं सोड ग, इथे काहीतरी भलतंच झालंय. म्हणजे नुपूरला बघायला एक मुलगा आलाय, पण तरी इथंच वागतो का तो? नाही अजून जमलं नाही आणि जमेल असं वाटत पण नाहीये मला. तरी वेगळंच चालू त्याचं. काय हे कोण? काय बिल्डिंग कोणाची? कसलं मॉडेल आहे? खुर्ची? मी कोण? मी ते का आलोय? काहीच आठवत नाहीये मला. त्या नकट्याचं कानफाट फोडेन. नकट्याचं? आत्ताच कुठं वाचलं मी. नकट्याचं नाही, नकटीचं काय? कानफाट फोडेन. अच्छा, नकटीचा कानपाट फोडायचा. हो हो, आता लक्षात आलं माझ्या. आता आठवलं, आता विसरायचं नाही. नकटीचा कानपाट फोडायचा, नकटीचा कानपाट फोडायचा, नकटीचा कानपाट फोडायचा. तुम्हाला काही हवंय का? कानपाट फोडते. कानपाट फोडायचं. नाही नाही, एक मिनिट. तुम्हाला काय हवंय मला सांगा, मी देते. डोळ्याला काही होते का? मी ना गुलाब पाणी आणते. नाही म्हणजे बरं वाटतं, शांत थंड वाटतं. अगं मी थंडी वाजते. तर काय 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 करू थंडीसाठी तुम्हाला? एक मिनिट. नाही नाही थांबा. सगळं चांगलं होईल. सगळं वहिनी नाही, मला वाटत होतं सगळं चांगलं होणार आहे, पण या लवकर. हे बघा काय ग, थंडी वाजते. बिजू नकटीचं कानपाट फोडायचं. नक्की
नक्की नक्की. आय एम नॉट नक्की. मी बघ कसा इशारे करतोय बहिणीला. मगाशी तर गालगुच्चा पण घेतला माहितीये का? काय चाललंय या घरात ते बघ. मी लता देशपांडे. मी लता देशपांडे. ती पांढरी पट्टी आहे ना, ती नक्की आहे. पांढरी पट्टी नक्की. नक्की. असे काय इशारे करतो तू? काय नाही काही नाही, मी लता देशपांडे. वहिनी तुम्ही बाहेर या. मला म्हणताय ना, मला इशारे करतो म्हणून. आता का मी लता देशपांडे. नाही नाही सगळं छान होणार आहे. वहिनी अहो मी कुठे लपू आता? प्रश्न चुकलाय तुझा. मी कशी लपू आता हे विचार. काय नक्की. वहिनी कुणाला तरी हाक मारा, लवकर हाक मारा. हो थांब. ओढू नका, ओढू नका. सगळं चांगलं होणार आहे म्हणाल. हे बघ बिजू, मी तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नको. नक्की नक्की. कानपाट फोडायचा आहे नक्कीचा. हो नमस्कार. नमस्कार. कसे आहात? अरे नमस्कार काय 2-3 रट्टे द्यायला पाहिजे. रट्टे द्यायचे. गाणं गायचंय. फरमाईश आले मला. गाणं काय ऐकताय? त्याचं तंगड तोडायला पाहिजे. तंगड तोडायचंय. तंगड तोडायचंय. याड लागलं. अरे डान्स कसा करताय? याला चटके द्यायला पाहिजे. काय माचीस आहे? चला नक्कीला चटके द्यायचं. कमॉन गाईस. माचीस. अरे फोटोतला माणूस बाहेर आलाय. माचीस आहे. चप्पा चल माचीस. माझीच कशाला? याला मी आता शांत बसून तेच करतच प्लीज गप्पन फोटोज पाठव. आय वॉन्ट माचीस ओनली. क्या बात आहे. आवडला. म आला. म वरनं माचीस आहे. माझं माचीस आहे. अरे जयंता काय करतोय? अरे मूर्खास का? माचीस दिली का? देऊ नये का? अरे तो यांना पेटवायला निघाला बायकांना. बरं आहे ना. अहो हा का बरं पण का? कोण माणूस आहे? आपल्या नट्टूला पाहायला आलाय मुलगा. हा म्हणजे माझा मुलगा आहे. माझा दत्तक मुलगा आहे हा. अरे आजवर आणि माझ्याकडे काहीच बघितलं नाही. जयंता त्याच्या आधी भेटलात का तुम्ही? याच्या आधी अरे आधी तर जाऊ दे, पण आत्ता भेटला ना. माझ्याकडे मागून बघून फक्त एक माचीस बघितली. अरे इस नाचिस को माचिस चाहिए और मैं दे नहीं सकता. इस नाचिस को माचिस चाहिए मैं दे नहीं सकता. अरे तू घे पेटो, सगळ्याला पेटो. अरे या जयंताला पेटवायला पाहिजे आता. नक्कीला पेटवायचंय. नक्कीला शांत बस. अरे याला आवरा कोणीतरी. मी तर त्या विवाह मंडळवाल्यांचं ऑफिसच तोडून टाकणार आहे. शांत हो, काही बोलू नकोस प्लीज. हे बघा सगळं चांगलं होईल. पोट चांगलं होईल. भरतराव तुम्ही शांत अरे राहा. काय शांत व्हा. भिजलेले माचीस आहे. बरं तुम्ही नक्कीला बघायला आलात ना? कुठं आहे नक्की ते विचारताय. नक्की कुठं आहे नक्की? तू नक्की आहे? नाही मी चपटी. नक्की कुठे आहे? नक्की ए तू नक्की आहे. तू नक्की आहे. ती नक्की नाही. अरे आहे कोण नक्की? तुमची भिजलेली माचीस. थँक्यू. उठा जरा. काय करायचं? शिंपडा जराशी. मी तयार आहे. कुठे मुलगा? हा काय पडलाय? Oh my God. तुम्ही काय केलं ह्यांना? तू बाळा आम्ही काही केलं नाही. अगं त्यांनी चक्क खांबावर बुक्की मारली. मग स्लॅबचा एवढा तुकडा असं डोक्यातच पडला. अरे बापरे. बरं आणा लवकर शुद्धीवर आणा त्यांना. काय झालं? कसला आवाज आला? घ्या आता याला सगळं परत सांगा. का त्याला कळायला नको का काय झालं ते भाऊजी? अगं पण याला सांगून हा शुद्धीवर येणार आहे का? पहिला हे शुद्धीत नाही आहेत. म्हणजे जयंता काका बरोबर हे पण. ए बाबा तू तुझं डोकं नको चालवूस. नीरज कांदा लावून बघणं होतंय का? ए, लांबून लावतो. सगळ्यांनी शांत बसा. त्यांना शुद्ध येते. एक मिनिट. अगं बाई काय
हो हे काय केलं तुम्ही जयंत काका? अरे मी कुठे काय केलं? इथे इथे आणते पाणी आणि इकडे. काय पाहताय गलगले? कुठे आपटले ते पाहतात. कुणाचं घर आहे गलगले? देशपांड्यांचं घर आहे. इथे तुम्ही काय करताय गलगले? अरे कोण मंडळ ते गलगले? गलगले 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 काय चाललंय? अरे बाबा गलगले आपला शो चालणार झाला गलगले. चला 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 निघाला प्लीज. आय वॉन्ट टू गो. चला गलगले निघाले. काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. भलतच काहीतरी घडतंय हे. आता ना माझ्यावरच विश्वास नाही राहिलाय. ए बाळा असं नको बोलू. नाही मी म्हंटल होतं ना तुम्हाला माझ्यातच काहीतरी कमी आहे. नाही ग नकटू, तसं नाही आहे. असंच आहे मम्मी. आधी मुलं मला बघून नकार द्यायची, आता न बघताच नकार देतात. आणि असंच जर होत राहिलं तर कधी होणार मग माझं लग्न? असं नको ना बोलू. होईल तुझं लग्न बेटा. होणार ग बाळा, होणार तुझं लग्न. अगं येतातच अशी विघ्न. मला तर 12 जणांनी नकार दिला. हो ना, मला सुद्धा 8 वेळा नकार मिळाला होता. अगं मला तर नवराच मिळत नव्हता. म्हणून तर मिळेल त्याच्याशी तुझं लग्न लावलं आणि या ड्युट्याला आपल्या गळ्यात बांधून घेतलं. नकटू, हे बघ नक्की तुझं लग्न होईल, तू नको काळजी करूस. पण कधी? हे बघ मी ना बाळा तुझ्यासाठी व्रत करते. हा नको, व्रताने आलेला मुलगा नकोय आपल्याला. थांबा, मी बघतो नुपुरीसाठी मुलगा. अरे तू स्वतःकडे बघ आधी, नंतर मुलगा बघ. माझ्याकडे मी बघीन काय. तुझ्याकडे बघ आधी आहे ना सुट्ट्या आहेत ना सुचित्राताई? आता मी कसं जाणार अमेरिकेला? संपलं यार सगळं. देव जाणे कुठे हरवलाय पासपोर्ट. बेबी आय एम सो सॉरी. हो आता जोपर्यंत पासपोर्ट मिळत नाही तोपर्यंत मी नाही येऊ शकणार ना तिथे. पासपोर्ट मिळाल्यावर मी लगेच येईन तिथे. ओके, फक्त आता मामी हे तुझा पासपोर्ट. नीरज मला माहिती आहे तू अमेरिकेचं तिकीट काढलायस, पण पासपोर्ट घरीच विसरलास. मामी हे सगळं तुला कसं कळलं? आज सकाळी मी तुझं सगळं बोलणं ऐकलं होतं. नीरज तुझं काम महत्वाचं आहे, खरंच जा तू. मामी सॉरी. सॉरी कशाबद्दल? मी लग्नाला नकार दिला आणि नुपुरचं लग्नही अजून जमलं नाही आणि मी पळून जात होतो अमेरिकेला म्हणून सॉरी. पण यात तुझी चूक काहीच नाही आणि आपल्या नकटूची नाही. आप्पासाहेबांचीच अट होती मृत्यूपत्रात तिची. यात तुम्हा दोघांचीही काही चूक नाही. आपलं हे घर पडकं आहे, इथे टॉवर होणार असं सगळ्यांचं स्वप्न आहे. यातही तुमची काही चूक नाही. सगळ्यांनी निर्णय घेतला आणि तो तुमच्यावर लादला, त्यातही तुमची चूक नाही. मला माहितीये तू तुझ्यासाठी शोभेल असा जोडीदार शोधत असशील ना. आपल्या नकटूला सुद्धा बघायला ना खूप स्थळं येत आहेत. ती सुद्धा तिला शोभेल असाच जोडीदार शोधते. पण यात तुझी चूक नाही येणार आहे. सगळ्यांचं ऐकून तिने तिच्या लग्नाची खूप स्वप्न बघितली, पण तिने बघितली आहेत ना स्वप्न. त्यात तुझी काय चूक आहे? चूक परिस्थितीची आहे आणि प्रत्येकाने बघितलेल्या स्वप्नांची. धीरज, तूही स्वप्न पाहिलं असशील ना अमेरिकेला परत जायचं. मी जर पासपोर्ट दिल्याने तुझं स्वप्न पूर्ण होणार असेल ना,
त्यात माझं समाधान. निदान तुझं तरी स्वप्न पूर्ण होईल. नीरज खरंच जा. इथे सगळं छान होईल. आपल्या नकटूचं लग्नही होईल. खूप चांगला मुलगा मिळेल तिला. वेडायस का तू? डोळ्यात पाणी नाही आणायचं. अडकायला होतं. जाऊ, उशीर होईल ना तुला. फ्लाईट चुकायला. आणि काळजी करू नकोस. मला जर इथे कोणी विचारलं ना तर मी सांगेन मला विचारून गेला नीरज. कारण मला माहिती आहे ना सगळं छान होणार आहे. तुझंही छान होणार आहे. आपल्या नकटूचंही छान होणार आहे. या घरातल्या सगळ्यांचं सगळं छान होणार आहे. मामी लता वहिनी, भाऊजी, अहो जरा बाहेर या. वंसा, जयंता भाऊजी, नकटू खाली आहे. यश, काय झालं काकी? काय करतोयस खाली इथे? ते कसं काढ. काय ग? काय झालं? काय कोसळलं का? नाही 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 काही कोसळलं नाहीये. मला काहीतरी. अगं पण तुझ्या आवाजाने काहीतरी कोसळलं असतं ना. अगं पण मग झालंय काय? आत्ता रूम मध्ये बरी होतीस ना. बाहेर येऊन एवढं काय पाहिलंस की ओरडायला लागलीस? काकी, नुपूरसाठी स्थळ आलंय. काय? सकाळी सकाळी स्थळ? नाही नाही असं काहीच नाहीये. तुम्ही बसा तिकडे. मला आधी बसा माझ्या समोर बसा आधी. सगळ्या आधी बसा. काय गाणं गाणार आहेस? बहिणी नाही हो. अगं सांग लवकर आता, मला उशीर होतोय. अहो काय हे तुमचं? थांबा ना. अगं चहा घ्यायचा आहे ना. घेऊया आपण नंतर. नाही मला खरंच काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. हा मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली आहे. काय म्हणजे हिला माझी सवय लागली की काय? काय बोलताय? विजू, तुला सगळ्या गोष्टीची मोकळीक दिली आहे पहिल्यापासून, आणि हे काय तू गोष्टी लपवतेस आमच्यापासून? नाही म्हणजे मी मुद्दामच लपवली, कारण मला माहिती होतं ना सगळं चांगलं होणार आहे. सगळं चांगलं होणार. मग काय लपवलंस काय तू? नीरजने काय केलं? काय केलं नीरजने आता? विजू, काय झालंय? नाही म्हणजे आपला नीरज रात्री काल. काय काय काल काय? नीरज काय? बोल ना तू. काल रात्री नीरज. गुड मॉर्निंग. आला तुझा नीरज. बोल आता त्याच्या समोर. काय रे, कुठे गेला होता सकाळी सकाळी? मामा, अरे ते काल कपडे दिले होते ना इस्त्रीला, ते घेऊन आलो. नीरज जरा चल तिकडे. काय चाललं? जा. तू गेला नाहीस का? मामी, माझं काम तिथे, यात नुपूरची काय चूक? तुम्ही सगळ्यांनी मिळून आमचं लग्न ठरवलं, यात नुपूरची काय चूक? आणि आता मी नकार देऊन तिने न केलेल्या चुकीची शिक्षा तिला का द्यायची? त्यापेक्षा ना मी एक काम करेन, मी नुपूरला केलेलं प्रॉमिस पूर्ण करेन. मामी, आता जे होईल ते होईल, पण नुपूरचं लग्न झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. पण तुझं काम? मामी, आपल्या नकटूच्या लग्नाशिवाय जास्त महत्वाचं काही असू शकतं का? डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही, अडकायला होतं ना. ओ माय गॉड, काय चाललंय? झालं का तुमचं कन्झर्वेशन? आम्हाला इथे का बोलवलंयस? हेच सांगायला की सगळं चांगलं होणार आहे.